कर्णाला सूतपुत्र का म्हटलं गेलं? चला जाणून घेऊया. कर्ण म्हणजे महाभारतातला सगळ्यात दुर्दैवी योद्धा. जन्माला आला तेव्हाच कवच कुंडल घेऊन आला, म्हणजे साक्षात सूर्यपुत्र. पण आयुष्यभर सूतपुत्र म्हणून हिणवलं गेलं. का बरं? कारण कुंतीने त्याला जन्मानंतर एका पेटाऱ्यात ठेवून नदीत सोडून दिलं. त्या पेटाऱ्याला अधिरथ नावाच्या एका सारथ्याने उचललं. त्याची पत्नी राधा, तिने त्याला अगदी पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलं, वाढवलं, मोठं केलं. आणि म्हणूनच कर्णाला राधेय सुद्धा म्हटलं जातं. पण सुताच्या घरात वाढला म्हणून समाजाने त्याला सूतपुत्र, सारथ्याचा मुलगा असं ठरवून टाकलं. खरं तर तो होता सूर्यदेवाचा पुत्र, पण ते कुणालाच माहीत नव्हतं. आणि माहीत असतं तरी कोणी मानलं असतं का, हा प्रश्नच आहे. द्रोणाचार्यांनी शिकवायला नकार दिला कारण सूतपुत्र होता. द्रौपदीच्या स्वयंवरातून बाहेर काढलं गेलं कारण सूतपुत्र होता. एवढा महान योद्धा, दानवीर, सूर्यपुत्र, पण ओळख राहिली ती फक्त पालकांच्या जातीवरून. महाभारत हे सांगतं की जेव्हा माणसाला त्याच्या कर्तृत्वावरून नाही तर जन्मावरून तोललं जातं, तेव्हा कर्णासारखे महान लोक चुकीच्या बाजूला जातात आणि मग युद्ध अटळ होतं. तुम्हाला काय वाटतं, कर्णाची खरी ओळख कोणती असायला हवी होती? कमेंट्समध्ये नक्की सांगा.